बघूयात पुढची बातमी। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातील आजचा दुसरा मुक्काम आहे। पालखीचं मालेगाव शहरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे। वारकऱ्यांसाठी दूध, चहा, केळी, बिस्किट आणि उपवासाचा फराळ तसेच नाश्त्याची मोफत व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या वाशिममधील भाविकांनी पालखीचं दर्शनही घेतलेलं आहे। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावी संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे। विशेषतः म्हणजे मागील 8 ते 10 दिवसापासून ही पालखी मार्गस्थ होत असताना दिसून येते। वाशिम जिल्ह्यात कालपासून ही दाखल झाली आहे। आज जर बघितलं तर मालेगाव शहरामध्ये ही दाखल झाली। आपण बघू शकतो मागे मालेगाव शहरामध्ये या पालखीचं वाजत गाजत मालेगाव वासियांनी स्वागत केलं आहे। भाविक भक्तांची गर्दी दिसून येते। आता ही पालखी 3 दिवस या ठिकाणी मुक्कामी असणार आहे आणि 3 दिवसाच्या मुक्काम झाल्यानंतर ही मराठवाड्याकडे जाणार आहे। वाशिम जिल्ह्यातील भाविक भक्त या पालखी ज्या ज्या मार्गाने जाते त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना आपल्याला दिसून येते। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।